सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय। महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींचे हप्ते आता होणार कायमचे बंद। 20 सप्टेंबरपासून महाराष्ट्रातल्या या सगळ्याच महिलांचे हप्ते बंद करण्याचा सरकारचा निर्णय। जवळजवळ 90 लाख महिलांना महाराष्ट्रातील महिलांना बसणार याचा फटका। तुमचे 1500 रुपये येणारे होणार बंद। तर त्यासाठी सरकारने तुम्हाला दिलेत फक्त 3 दिवस। यानंतर जर तुमचे पैसे बंद झाले तर सरकार त्याची जिम्मेदारी घेणार नाही। सरकारने कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्यात आता लाडक्या बहिणींसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ। जर तुम्ही लाडक्या बहीण असाल तर नक्कीच खाली एक कमेंट करा, जेणेकरून आम्हाला समजेल की महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाय। आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या गावाचं नाव खाली कमेंट करा, म्हणजे आम्हाला समजेल की महाराष्ट्राच्या प्रत्येक गावापर्यंत, जिल्ह्यापर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचलाय का। लाडक्या बहिणींसाठी आम्ही सतत रोजचे व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून लाडक्या बहिणींना याचा खूप मोठा फायदा व्हावा। मग आता लाडक्या बहिणींचे येणारे 1500 रुपये कायमचे बंद करण्याचा सरकारने जो निर्णय घेतलाय, हा निर्णय आम्ही तुम्हाला जागरूक करण्यासाठी देत आहोत। सरकारवरती आता लाखो रुपयाचं कर्ज आहे। सरकारला लाडकी बहीण योजना आता खूप मोठी दंडात्मक वाटते। त्यामुळे सरकार या सगळ्या महिलांचे पैसे, जवळजवळ 90 लाख महिलांचे पैसे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला। ही मोठी धक्कादायक बातमी आहे। लाडक्या बहिणींना मिळायला हा मोठा धक्का। आगामी काळामध्ये लाडक्या बहिणी सरकारचा वचपा काढणार असं दिसतंय, पण तुम्हाला तुमचे पैसे चालू करण्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे की आता सरकारने विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सर्वांना जाहीर केलं होतं की सर्वांना 2100 रुपये हप्ता आम्ही देणार। मग आता 2100 रुपये जास्तीचे 600 रुपये कुठून आणायचे? तर राज्यातील या सगळ्या महिलांचे हप्ते बंद करायचे आणि उरलेल्या महिलांना 2100 रुपये हप्ता द्यायचा, असा सरकारचा प्लॅन आहे। म्हणजेच आपण जर बघितलं तर सरकार आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करून येणाऱ्या दुसऱ्या महिलांना 2100 रुपये हप्ता देत आहे। परंतु 90 लाख महिलांचे अर्ज जर बंद झाले तर तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही। मग तुम्ही पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्ही ही कामं करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही। तुमचे येणारे हप्ते कायमचे राहतील। तुमचा प्रत्येक हप्त्याला 1500 ऐवजी 2100 रुपये तुम्हाला हप्ता घरपोच मिळेल। यासाठी सरकारने फक्त तुमच्याकडे 3 दिवस दिलेत। या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या अंगणवाडी ताईंकडे जाऊन तुमचा अर्ज या संदर्भात आणि CSC केंद्रावर जाऊन तुम्हाला फक्त 2 कागदपत्राची पूर्तता करायची, जेणेकरून तुम्हाला तुमचे कायमचे हप्ते बंद राहतील। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची बाब ही देखील आहे की तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा अजून हप्ता मिळाला आहे। आता कुठे ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला आहे, परंतु नवरात्रोत्सव येतोय। नवरात्रोत्सवामध्ये 9 रंगाच्या 9 साड्या घालण्यासाठी महिलांकडे आता सध्या पैसे नाहीत। दसऱ्याच्या अगोदर सरकार या महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावर देण्याच्या तयारीमध्ये आहे। तुमच्या दर महिन्याचे 1500 रुपये आणि सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी 3000 रुपये एक्स्ट्रा देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। हे 3000 रुपये लाडक्या बहिणींना साड्या खरेदी करण्यासाठी सरकारने घेतलेला मोठा निर्णय आहे। तेव्हा तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याला 21 तारखेला, म्हणजे अजून 3 दिवसांनी तुमच्या खात्यावरती 4500 रुपये येतील। पण ते कधी येणार? तुम्ही या 90 लाख महिलांमध्ये नसाल तर तुम्हाला ही 2 कामं करावी लागतील। जर तुम्ही ही 2 कामं जर नाही केली तर तुम्हाला मात्र याचा खूप मोठा फटका बसेल। या महिन्याचे 4500 रुपये तर येणारच नाहीत, परंतु तुमचे पुढचे देखील कायमचे हप्ते बंद होऊ शकतात, हे सरकारने आता स्पष्ट करून सांगितलं आहे। गेल्याच महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या महिला सरकारी नोकरीला होत्या, ज्या महिला कामावरती होत्या, त्या महिलांनी देखील सरकारकडून तिथून पैसे वसूल केले आहेत आणि त्या सरकारला आता माहीत पडले अशा जवळजवळ 13 लाख महिलांनी असे फॉर्म भरले होते, 2 फॉर्म भरले होते। त्यांना सरकारची पण पगार मिळते आणि 1500 रुपये पण मिळतात। आता सरकारने त्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्या महिलांची खाती कायमची बंद करा असे आदेश सरकारने काढले। त्यामुळे या जवळजवळ 15 लाख महिला आहेत। त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची बाब, आपण तुम्हाला कोणती 2 कागदपत्र लागतील त्याच्या अगोदर एक महत्त्वाची बाब तुमच्या लक्षात आणून द्यावीशी वाटते की महाराष्ट्र सरकारने आता हे लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्याच्या अगोदर तुमच्या खात्यावरती पैसे कसे येणार हे देखील सांगायचा खूप पुरेपूर प्रयत्न केला आहे। लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना आखत असते। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत हे पैसे यावे, शेतकऱ्यांच्या महिलांसाठी हे पैसे यावे, परंतु आता आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील काही महिलांनी श्रावणबाळ योजनेचे पैसे आहेत, काही महिलांना
PM किसानचे पैसे येतात, काही महिलांना अजून वेगळ्या योजनेचे पैसे येतात. असे जवळजवळ 3 ते 4 ठिकाणाहून सरकारकडून पैसे काही लाडक्या बहिणी घेत आहेत. त्यांचे देखील आता सरकार पैसे बंद करणार आहे. अशा जवळजवळ 17 लाख महिला महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांचेही तुम्ही कोणत्याही एका योजनाचा, सरकारच्या एका योजनेचा पैसा तुम्ही तुमच्या खात्यावरती घेऊ शकता. सगळ्या योजनांचा पैसा तुम्हाला घेण्याचा अधिकार नाही, हे सरकारने स्पष्ट केले. तेव्हा ज्या महिलांच्या खात्यावरती फक्त वेगवेगळ्या योजनांचे पैसे येतात, त्यांना फक्त सरकारच्या एकाच योजनेचा लाभ घेता येईल, असं काल सरकारने मिटिंग घेऊन कॅबिनेट मिटिंगमध्ये हा निर्णय आणला आणि हा निर्णय पारित देखील झाला आहे. त्यामुळे जवळजवळ हे 17 आणि ते 11 अशा जवळजवळ 22-23 लाख आणि अजून पुढच्या 7 लाख अशा जवळजवळ 28 लाख महिलांचे पैसे आता सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उरले आता 70 लाख महिला. त्या महिला अशा आहेत की ज्या महिलांचे आता कायमचे पैसे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 1500 रुपये तुम्हाला कधी येणारच नाहीत. सरकारने की सांगितले फक्त तुमच्याकडे 18, 19, 20 हे 3 दिवस आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या कागदपत्रांची पूर्तता कराल तरच तुम्हाला पुढचे पैसे येतील. मित्रांनो, सरकार तुम्हाला दर वेळोवेळी वेगवेगळी उदाहरणं सांगून तुमच्या खात्यावरती पैसे पाठवत असते, परंतु तुम्ही तुमच्या खात्याची KYC केलेली नसते. त्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे की तुम्ही तुमच्या खात्याची KYC करायची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरणारा तो KYCचा फॉर्म असतो. तो फॉर्म जर तुम्ही भरला नाही तर तुम्हाला तुमचे पैसे कायमचे बंद करून बसाल आणि परत तुम्हाला रडण्याशिवाय कोणत्याही प्रकारचा उपाय नसेल. तेव्हा लाडक्या बहिणींनी CSC केंद्रावरती जाऊन किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या KYC करून घ्यावी, अन्यथा तुमच्या पुढच्या महिन्याचे येणारे सगळे पैसे बंद करण्याचा सरकार अतिशय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यानंतर पुढची बाब म्हणजे तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असायला हवं आणि ते लिंक जर नसेल तर तुम्हाला ते करून घ्यायला हवं आहे. बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक केलं नाही तर तुम्हाला या महिन्याचे 4,500 रुपये आणि इथून पुढचे सगळे कायमचे हप्ते बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे आता आधार कार्ड हवं आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरी देखील तुम्हाला तुमचे हप्ते बंद करण्याचा सरकारने मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आधार कार्ड ही एक सर्वात मोठी ओळख आता सरकारने जाहीर केली असून आधार कार्ड नसेल तर तुमचे पैसे कायमचे बंद करू असा सरकारने इशारा दिला आहे. त्यानंतर तुमचं राशन कार्ड आणि वोटिंग कार्ड या 2 गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत आहेत हे सरकारला तुमच्या राशन कार्डावरून समजेल. ज्याचं राशन कार्ड पिवळ्या रंगाचं ते गरीब, ज्याचं राशन कार्ड केशरी रंगाचं ते श्रीमंत किंवा थोडं मध्यमवर्गीय हे सरकारला समजून जाईल. तेव्हा तुमच्याकडे वोटिंग कार्ड आणि राशन कार्ड या दोन्ही गोष्टी सरकारने आता खूप महत्त्वाच्या केल्या आहेत. तेव्हा ह्या जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला तुमचे येणारे सगळे हप्ते कायमचे बंद करता येतील. मग बंद झालेले हप्ते तुम्हाला परत चालू करता येणार नाहीत. हा सरकारचा मोठा निर्णय आहे. तेव्हा लाडक्या बहिणींनी आपल्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यावरती येणारे दररोजचे पैसे तुम्हाला दर महिन्याला येतील. हीच महत्त्वाची बातमी होती.